सांगली नाही का तू उघडली आता काय एक पिका हे आपली मावशी आहे का ग? का म्हणली बरोबर काय मावशी रे आपली वाली हे मावशी वय नाही काय का हे कुत्ता दाखवतील सारखे दिसते वा. ओ कुत्ता राक्षसी लोक नाही गे आज लगे त्या श्रीकृष्णाले माझ्या कुटुंब येईल तू नाला काय बाई हे काय उदसा करून ठेवलं वा? मग झाले हे म्हणजे लंबा मुले पुतला राक्षसी म्हणतेस ना गे तुझे हे लंबा तिला दिसतो मुली वावरता तुझ्या रंग सगळ्या कशी आली दिसते बाई हे म्हणा झाले बुजारण हो का नाही ते नेऊन मानांगे तुरीच्या वावरामध्ये कसे येतील दुखणं येतील मला झाले उचल उचल वाचल काले करता गे अंदर चक्की फाटली आहे ना काही बोलते बाई. ए मावशी मला एक सांग हा आमचे रविभाऊ डान्सर मेन गोंधळाचे कलाकार रविभाऊजी बुराडे डान्सर यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये सप्लिमेंट आलं पार्टीकडून धन्यवाद का म्हणते बाई ए मावशी मला एक सांग आता तुझ्या जवान पण केला ना म्हातारपणाने मावशी जवानपणामध्ये असं सोंग नाही केली मी म्हातारपणामध्ये सोंग करून राहिली मला एक सांग पहिले 16 हातात असे कुष्ट काष्टी टुकडे घालायचे ओके सांगे एक एक शब्दाचा असं ए मावशी अगं तुझ्या जवान पण गेला म्हातारपण आला आणि या म्हातारपणामध्ये सोंग राहिलं सोंग करून राहिली का सोपते का म्हणते तुला ओके आम्ही म्हाताऱ्या झाल्या म्हणून हे असे कपडे नाही नेसायचे नाही का लागतं मावशी तुम्ही जवान आहा म्हणून अशा सासरीवर करायच्या आणि आम्ही गुडघ्या झाला तर काय उकड्या फिरून का गे मी असे कोणी म्हणले तुम्हाला अगं माझ्या म्हणण्याचं असं बघ आई की जवानपणामध्ये 16 हाताची काष्टी टुकडे घालायची मग कधीपासून असं ओके का सांगू मा काय झालं मावशी राधिका गोपिका का सांगू बेटा काय झालं ग ओके 3 महिने झाले ओके मा त्या वयात 3 महिने मावशीला 3 महिने झाले 10 वर्षाचे लग्न झाले 1 महिना पण थांब. बाई काहीच नाही झालं मला मग ए आता मावशी नाही का हा प्रेग्नेंट आहे मी आता आपल्याला भाऊ झाले पाहिजे मग पेढे वाटीन साऱ्या गावाला ओके तू म्हणतेस मी पण गावभर पेढे वाटणार चांगली खायचे पेढे घे आता मला भाऊ होणार आहे ना आता खायचा भाव घे 3 महिने झाले म्हणते तू ओके झाले 3 महिने झाले म्हणते एवढा अचंबा वाटला ना आता या वाढल्या खोड्या कुठे फुटणार आहे का गे? काम नाही बा ओके ते 3 महिने नाही बेटा कोणत्या वेळ 3 महिन्याचा जमाना झाला माझी तब्येत खराब अगं भाई 3 महिने झाले तुझी तब्येत खराब होती मावशी हो ए मावशी 3 महिने झाले तुझी तब्येत बरोबर नाही अगं एखादी फोन वगैरे करायची आम्हाला म्हणजे काय चिठ्ठी पाठवायची ओके चिठ्ठी पाठवलं का गे पोस्टा मिळला खाल्ला नसं तो काय खायला नाही यायला वेळ लेट झाली वाटते बेटा 3 महिने झाले माझी तब्येत खराब काही डॉक्टर पाहिले काही वैद्यवानी पाहिले काही डॉक्टर बाई पण काही फायदा नाही झाला गे अचानक माझ्या नातू आला बेटा कोणता वेळ तो नर्से नाही का गे मासरवाला मासळवाला तो आला बेटा काय म्हणत होता तुम्ही येऊन माझ्या खाटल्यावर बसला गे हा तू या वयामध्ये साठल्यावर जा शिकलीस ओके झाले आता सोपते का गे मला साठल्यावर जावाचं जा तसे मला साठलेले नाही नाही साठल्यावर जावाचं सोपते हे साठला तो नाही बेटा कोणता वेळ तवा खाटला म्हणजे झोपावाची बाज म्हणजे खाटला म्हणजे झोपाची बात बाज. त्या बाजूवर मी झोपली होती बेटा आला बेटा आणि माझ्या बाजूवर बसला तुझा नातू माझ्या नातू आणि कसा करे मा कसं करे मावशी आजी म्हणे तीन आला काय हे कोटी ना कोटी हात लावते ओके आजी म्हणे
पहिले म्हणे माझीच्या बोक्यावानी होतीस म्हणे खरंच मावशी होते का अगोदर ना आता का उद्याच्या पिल्याची झालीस म्हणे सारी वारून सुकून गेली हो मावशी अरे ना तू म्हणलं 3 महिने झालं म्हणलं माझी तब्येत खराब म्हणलं हा काही डॉक्टर काही वैद्यवानी काही राग राखून नाही खाल्ल्या म्हणलं पण माझी तब्येत जागेवर आली म्हणलं मग काय म्हणे तुझ्या ना ते म्हणे तू या गावाजवळच म्हणे डॉक्टर राहते म्हणे कोणता बा भंडारा भंडारा अहो भंडारा नाही भंडारा म्हण आता माई या वयात नाही पळताले पाय का घ्यायची जीप नाही पडलं तुझी हो त्या भंडाऱ्यामध्ये एकच डॉक्टर आहे म्हणे मग भंडाऱ्याला गेली भंडाऱ्यामध्ये एकच डॉक्टर आहे एकडला कोणता बा नंगारी हा कुठे डॉक्टरला नंगारी कोणता डॉक्टर मावशी नंगारी रंगारी नाही मावशी रंगारी असणार तो नंगारी हो का गे अहो मावशी रंगारी तो तर म्हणे नंगारी हो म्हणे तुझ्या ऐकत फालत पडला त्याच्याकडे जा म्हणे मग आपली दाखवून दे म्हणे तब्येत घे अशी सांगत तब्येत म्हणून तशी तुटली बेटा खाटल्यावर होय. हातामध्ये एवढं मोठं ठेंगडं धरलं राहते आणि निघली बा खोकला जाओ ढकलत जाओ खोकला जाओ ढकलत जाओ खोकलता ढकलता दवाखान्यामध्ये पोहोचून गेली पोहोचून गेली दवाखान्यामध्ये पोहोचली बेटा होय मावशी हे गिरायकाची लाईन लागली होती कायची लाईन लागली होती गिरायकाची घे. तिथे गिरायची लाईन होती आता घे. हे मावशी अगं तिथे गिरायक राहत नाही दवाखान्यामध्ये पेशंट राहतात का म्हणलीस अगं पेशंट राहतात रोगी माणसं काच्या गे काच्या ऍक्सिडेंट म्हणते असतं तुला नाही कळणार अगं गिरायक कुठे राहतात किराणा दुकानामध्ये दारूच्या भट्टीमध्ये कपड्याच्या दुकानामध्ये राहतात हे तू नाही का अगं पेशंट म्हणजे याची जे रोगी माणसं राहते तर तब्येत बरोबर राहत नाही ते लोक तिथं राहतात आणि पेशंट म्हणते मनमानी गर्दी होती मी लय मनामध्ये विचार केला म्हणला मी गुडगी आडगी बाई माझा नंबर लागते काही ना काही नाही म्हणून पहिले डॉक्टरला आवाज मारली कशी आवाज तुझं डॉक्टरला कशी आवाज मारली सांग मावशी अगा डॉक्टर गा डुकरावाने चिन्ह आवाज चिल्लारी असेल डॉक्टर परत गेला असणार तसं आता द्यायला लागेल मावशी डॉक्टरला कसा आवाज द्यावा लागतो बेटा अगं मला त्यांना बोलायला लागते मावशी कसा डॉक्टर साहेबजी हो डॉक्टर साहेबजी त्याले जीजी म्हणतो जीजी मागे भाषा हो करा म्हणजे डेर भाषा राहतील ते मला त्यांना मावशी नाही तर मला त्यांना नाही बोलणार त्याले अपघात म्हणे अब्बा मावशी जसा आवाज मारला ना बेटा होय. तसा दवाखान्याच्या बाहेर निघला गे मग मावशी दवाखान्याच्या बाहेर निघला तो पाहतो मायाकडे मी पाहतो होय. त्याच्याकडे त्याची नजर मायावर माझी नजर त्याच्यावर बेटा असं काय जसा मला पाहिलं ना बेटा होय. तसा तो डॉक्टर का म्हणे काय म्हणे गुडगे म्हणे ये म्हणे सगळ्याच्या पहिले तू हीच पाहतो म्हणे मीठ पाहतो म्हणे तब्येत घे तो ते असं मावशी मग वय समोर काय झालं दवाखान्यामध्ये नेलं मा अंदर होय. जशी दवाखान्यामध्ये अंदर नेलं मा आ? 80 पाय ठेवली गे. कशी पाहिजे 80 पाय ठेवली बेटा 80 पाय ठेवली जशी पाय ठेवली ना बेटा हा एवढा बापाकडे झोपला गेला रे म्हणते पहिल्या कमऱ्यामध्ये का तुका ढारकीर होती का गिदाल होती बा मला येऊन होती का गे घाणीची मार पकड आणून राहिली कोकणात आणले बेटा जशी दवाखान्यामध्ये लाट ठेवली म्हटली होय. हा एवढा मोठा बेंच होता एवढा बेंच म्हणजे टेबल होतं गुडगे म्हणे या बेंचावर झोप म्हणे मा तुला झोपा नाही का ते जसा झोप म्हणलं तसेच माझे 10 गेले ना 5 राहिले बेटा राहणारे म्हातारी बाई झोप कशासाठी म्हणे ते म्हणलो करते का नाही का होय. पण आता माझ्या दाखवाची होती तर तब्येत बघ. तब्येत? त्याची म्हणते झोपली मा उतानी गाडशी झोप म्हणे अशी उतानी झोपली का उतानी झोपली मा होय. डॉक्टर आला गे मग डॉक्टर आला बेटा माझ्यावर उभा राहिला जसा उभा राहिला तशीच आपली खोलन गे अच्छा, मा. आपली बॅगची ते बॅग होती एवढी आपली चैन म्हणतेस ना नाही गे बॅग होती गाडीवाली बॅगची चैन खोलली बॅगची चैन खोलन म्या होय. तशी चैन खोलन मा हा एवढा मोठा कालन गे अगे मा काय एवढा काढलं मोठा की का? एवढं लंबा कसा होता मावशी सामनेहून गोल गोल होता मागवून हेकड्यानं वाकडा होता अरे तो आपल्या कानामध्ये पुचकलं तो नाही तो नाही होय. तो कसा करे मा कसं करे मावशी तुचूक तुचूक आपलं बाया तुचूक तुचूक असा असा करे बेटा असं करत होता मावशी जसा जसा लावे का नाही मा होय जसा जसा लावे ना होय. तशी तशी माझी तब्येत खाल्या उतरे गे असं काय हो. ए मावशी अगं त्याला टेटास्कोप म्हणतात टेलिस्कोप म्हणतात का मावशी त्याला का म्हणते टेलिस्कोप का जण गे कोण्या देवाचा कोप आणून माझ्या शात्यावर मांडलं तर मग मावशी हो, त्याने तब्येत तुले चेक म्हणे करते आता म्हणे तुले पुढवून केलं म्हणे तपासणी आता म्हणे तुले मागवून करतो म्हणे मागून तर आता म्हणे उपरी झोप म्हणे झोपली का उपरी झोपली बेटा डॉक्टर आला गे
डॉक्टराला बेटा हा एवढा मोठा कालंडे गावाला कसा होता मग सामनेहून बारीक होता मान मागून ठोकर होता कोगे समोरून बारीक मागून ठोकर होता मग मावशी बेटा गुडघे म्हणे आता म्हणे आपला नेसा ढिला कर म्हणे आता पोचतो म्हणे कसा ढिला कर म्हणे नेसा ढिला कर म्हणे हा पोचतो म्हणे नेसा ढिला केला बेटा होय. घे जसा डॉक्टर आला बेटा तसा रचकन टोचलं अगे माय जशी टोचलं ना मा होय अगं त्याला इंजेक्शन म्हणतात मावशी त्याचं ना होय डॉक्टरने विचारलं डॉक्टर साहेब म्हणलं मला बिमारी कोणती झाली म्हणलं बरोबर आहे मुलगा म्हणे तुला पोटफुगाची बिमारी आहे पोटफुगाची म्हणजे काय वा मी त्याला विचारलं म्हणलं डॉक्टर म्हणलं पोटफुगाची बिमारी म्हणजे म्हणलं हा. तर म्हणे तू गॅस पासून आहे म्हणे गॅस म्हणे म्हणलं तू डॉक्टर होस का ट्रॅक्टर होस म्हणलं होय ना मी मुलगी आली बाई म्हणलं बरोबर आहे आणि मी तो गॅसचा हंडा घेऊन खायला फिरू म्हणलं होय मावशी चुलीवर स्वयंपाक करतो म्हणलं हे गुडघे म्हणे तो गॅसचा हंडा नाही म्हणे तुझी हवा पासून आहे हो म्हणे चुप रे अशा गोष्टी सांगायला लागतील का हा? हे मावशी होय. लंबी लचक कहाणी सांगितली तुला आपल्या जीवनाची बरं आम्ही कशासाठी आलोय हे नाही विचारली कशासाठी आलीस मग? ए मावशी साऱ्या गवळणी बाजारला निघून गेल्या मावशी गोपिका आणि मी राधिका आम्ही दोघेच घरी राहिला तुला सुट्टीला नेण्यासाठी आली मावशी आजच्या दिवस आमची सिंग बाजारला चल मावशी चाल नको मावशी हा. मी माझ्या याच्या मुलग्याला विचारल्याशिवाय येत नाही किती सतीपती वाटताय तिच्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी पिते रोज हे हो गोपे मुलग्याला विचारल्याशिवाय नाही येत. अरे आपण मावशी कधी बाहेर जात आपण विचारता का नाही विचारत ना आम्ही कधी कोणाला विचारत नाही मावशी कुठे जायचं असलं तर नाही आम्ही. कशा विचाराल गे दारे वा कशा विचाराल तुमच्या वाणी आहो का गे मी सतीपती पतिवर्ता आहो दारे सतीपती वाटताय हा? माय कशी काय एकाच नवऱ्याची बायको आहेस तू दहा नवरे केलं होते मी असं नाही करत मावशी तुला मग ठीक आहे लवकर जा आणि लवकर मावशीला विचारून ये आणि आधीच सांगतो लवकर येतील लवकर येतील. ये मावशी लवकर ये चला गेलो पाहिजे मुलगीला विचारतो आणि बाजारला निघून जातो अव सोन्याच्या मंदिरामध्ये जाऊन एका परमेश्वराचं मनन करायलाच पाहिजे माझी मित्री माझा आहे. चला काय करू मी धरीला धरीला लहरीचा चोरा हरीला भंडारेचा चोरा गळा बांधून आलो रे दला पंढरीचा चोरा गळा बांधून आलो रे दला पंढरीचा चोरा दारीला पंढरीचा चोरा दारीला पंढरीचा चोरा आज की जय बापा जेव्हा ना काची वाट पाहताची बापा जेव्हा गाव नाही सद्गुरुनाथ महाराज की जय बाबा कीर्तन नाही झालं का बापा खेळते काय लिहिलीस या मंदिरामध्ये याचा आवाज मग मंदिरामध्ये काय लिहिलीस तू मंदिरामध्ये कायले आली हो मी घरी गेली ना घरी आवाज मारली हो. बापा भुडग्या हो. अविराच्या बापा हो घरी आवाज नाही दिलास ना काय नाही या मंदिरामध्ये येऊन बसलास मंदिरामध्ये तुला माहित आहे ना रोज मंदिरामध्ये जातो म्हणून हो हा? मंदिरामध्ये आपली देवपूजा करण्यासाठी आलो मी मस्त भजन म्हणतस ना खाऊ. अनधारीला पंढरीचा चोरे गळ्या बाजूनी येतो रे गळ्या बाजूनी येतो रे अनधारीला पंढरीचा चोर हो. हे भजन काही पासून म्हणायला शिकलास अहो रोज येतो म्हणतो बरे ते एक दिवस नाही सांगलास ना तुला सांगू म्हणू मी नाही सांगू म्हणू नवरा बायकोले नाही सांगत पण बायको नवऱ्याला नाही सांगत तर त्याची जिंदगानी होईल का आता देवाचा म्हणे नाही ना तुला सांगून का होईल मुलग्या मला सांगतास तर मी शिकली असती गाव तुला नाही येत का नाही बापा नाही येत नाही काय येतं
नाही येत घरी सांगेन तुला चल. बापा बुड्या तुम्ही भजन म्हणल्या हो आता मी आरतीला सुरुवात करतो. म्हणजे तू आरती म्हणतेस बापा. बरोबर आहे नवऱ्यानं भजन म्हणलं तर बायकोनं आरती म्हणायला पाहिजे. आरती म्हणावंच लागते. हो 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 हात जोडा, हात जोडू हा. हात जोडले डोळे लावा. लावलं डोळे कायमचेच लावलास का काय पाहता असं काय झालं? नाही काय कसं लावीन कायमचे नको लावा. नाही नाही कायमची नाही लावत. हा, जोडलास? हो जोडलं हा सर्व महिला मंडळ हात जोडा. मी आरतीला सुरुवात करतो. तुम्ही आरतीला हात जोडा तर आरतीला सुरुवात करी ना मी करत नाही. आणि पुरुष पुरुष मंडळी सुरुवात करा. हा जोडलं जोडलं हा, जोडलं. करू सुरुवात. हो हो And त्याची आली तरी आरतीला सुरुवात कर तुला उमसले तरी का गाऊ नाही तुला उमसले नाही मला काय नाही म्हणजे तुला समजत असेल त्या टोलंब्याचा ताराचा आवाज. गाऊन हा त्याच्यावर हा पेटीचा आवाज होय ज्याने सारेगम पदनी समज हा म्हणजे पेटीचा स्वर होता बरोबर काय हरकत नाही आहे का. अगा प्रेमाच्या माझ्या नवऱ्या, अगा प्रेमाच्या माझ्या नवऱ्या, तुया करतो प्रेमाच्या माझ्या नवऱ्या, तुया जमा करतो गवऱ्या प्रेमाच्या माझ्या नवऱ्या. करून तू इथे रवी, करून तू इथे रवी, पूर्णाच्या पोळ्याच्या प्रेमाच्या माझ्या नवऱ्या, तुझ्या जमा करतो गोवऱ्या प्रेमाच्या माझ्या नवऱ्या. प्रेमाच्या माझ्या नवऱ्या तुया जमा करतो गोवऱ्या. बापा हे तर लमची लोक तर झोपल्यानं मरते हे तर उभ्यानच मेली का ए बुढे बापा खरंच मेली हे लमची लोक मरू अगो कुठे तू आज तर मी आहो कुठे मरू नको लोक मरू बहीण मग मला तर वाटलं हे मेली असेल कशी मरीन व मी मरीन तुला खालता ठेवीन का. आता खेळती जिवंत झाल्याची मी मरीन तुला खालता ठेवीन का. मी मरीन तर तुला आपल्या संग नाही. म्हणजे आपल्या संघातून येशील बापा बापा आणि साला तर साला मा मुस्कुळावर टाकले अजून त्या लागतो तुला कावा मी तर संडाचा गड्डा असेल म्हणलो. संडाचा गड्डावा हो की नाही बाबा तुम्हाला तसा दिसला की नाही व संडाच्या सीट सारखा असं म्हणलो बुरला दे टाकून आता. हो बरं खेळते मला तू मी मंदिरामध्ये पूजेसाठी आलो तू कायच्यासाठी आलीस इथं तुम्हाला काय सांगू का सांगू का हा, सांग बरोबर सजनामा अरे बापरे. काय सांग अगे सजनामा काय सांगू कोण जादू केली यात मला आली राया, यात मला आली, यात मला आली राया,
जवानपणामध्ये ते एवढा रंग नाही केलीस नाही म्हातारपणामध्ये करून राहिली अहो, तुला का सांगू काय येते अहो तुला का सांगू खेळल्या मुलग्या मोठी गोष्ट खराब झाली कोणती आता नाही सांगू खाऊन आता नाही सांगू हा मी